लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडून मंजूर झालेली रक्कम तात्काळ खात्यावर जमा करा। जनएकता संघटनेने केले भीक मांगो आंदोलन। लातूर जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाने एका वर्षापूर्वी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडे व्यवसाय कर्ज व शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केले होते आणि मंडळाने 8 महिन्यापूर्वी कर्जदारांच्या मालमत्तांवरती बोजाही चढवून घेऊन आतापर्यंत त्यांच्या खात्यावर कर्ज पैसे NFT जमा झाला नाही, म्हणून लातूर शहरात प्रत्येक मस्जिद समोर व मस्जिद रोड येथे जनएकता संघटनेकडून भीक मांगो आंदोलन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाने एका वर्षापूर्वी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाकडे व्यवसाय व शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केला होता। मंडळांनी 8 महिन्यापूर्वी अल्पसंख्याक समाजाचे फाईल मंजूर करून सुद्धा मंडळाने अल्पसंख्याक समाजाच्या खात्यामध्ये कर्जाची रक्कम जमा केली नाही। त्याच्या निषेधार्थ शहरात भीक मांगो आंदोलन करून मागितलेली भीकेची रक्कम माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत अर्थमंत्री महाराष्ट्र शासनाला व मुंबई मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांना पाठवण्यात आली आहे। भीक मांगो आंदोलनमध्ये उपस्थित महाराष्ट्र जनएकता संघटना संस्थापक अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष खाजा शेख, सचिव मिनहा शेख, कार्याध्यक्ष जावेद शेख, नाजम शेख, उपाध्यक्ष वसीम शादुल शेख, मेहराज सिद्दीकी शेख, अकरम पठाण, सलीम सय्यद, दस्तशीर शेखसह महाराष्ट्र जनएकता संघटना पदाधिकारी उपस्थित होते। शासन को भीको, शासन को भीको, शासन को भीको। या मुस्लिम समाजाला डावलणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, या शासनाला करायचं काय? खाली मुंडकावर पाय, भीक शासन को भीको। आज महाराष्ट्र जनएकता संघटनेच्या वतीने जे आहे लातूर गंजगोलाई मस्जिद रोड या परिसरामध्ये जे आहे मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाने 300 मुस्लिम समाजाचे फाईल जे आहे तर दाखल करून ते मंजूर करून घेतले। मंजूर करून घेऊन गेल्या 8 महिन्यापासून त्यांनी त्या बजेट घालत नाही। फक्त आणि फक्त मुसलमानाला इलेक्शन पुरता वापरला जातोय, तर त्यांना कोणत्याही आर्थिक मदत केली जात नाही। त्यामुळे आज आम्ही शासनाच्या निषेधार्थ आज जे आहे तर गंजगोलाई परिसरामध्ये लातूरमध्ये भीक गोळा करून शासनाला आम्ही ते पाठवणार आहोत। याकरिता आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। किती फाईल तुम्ही जमा केलेत आणि केव्हा फाईल जमा केलेत? 300 फाईल 1 वर्षापूर्वी आम्ही जमा केलेल्या आहेत तिथं सर्व मुस्लिम समाजांनी। मंजूर झालेले आहेत का? मंजूर 8 महिन्यापूर्वी झालेले आहेत, तरी पण आजपर्यंत त्यांनी ते बजेट नाही म्हणून त्या लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये ते कर्जाची रक्कम टाकत नाही। बोजा चढून घेऊन सुद्धा बोजा चढून जर तुमच्याकडे बजेट नव्हतं तर बोजा कशासाठी तुम्ही चढून घेतला, याकरिता आम्ही विचारपूस केली तर टाळाटाळ करत आहेत। त्यांसाठी आम्हीच त्यांना शासनाला आम्ही भीक गोळा करून आम्ही त्यांना पाठवणार आहोत। याकरिता आम्ही इथं सर्व मुस्लिम बांधवांकडून त्यांच्याकडून 1-1 रुपया घेऊन ते आम्ही त्यांना तिकडं पाठवणार आहोत पोस्ट। हे पैसे कुणाला पाठवणार आहोत? शासनाला। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.